कृपावंत हो. जगत कल्याणासाठी गुरु शक्तिपीठाची स्थापना करून दिली आहे. त्या शक्तिपीठाची सेवा विनम्र भावनेने, श्रद्धा, भक्ती, निरपेक्ष, निस्वार्थ बुद्धीने करून जे कोणी या जगतात दुःखी कष्टी आहेत त्यांची सेवा काया वाचा मनाने करून जगतात आम्हा मानवाने प्राप्त झालेल्या जन्मातील कर्तव्याची जाणीव व्हावी व जगतात सर्व मानवाला सुख, शांती, समाधानाचा लाभ होऊन जगतात मानवी धर्माचा उदय होऊन मानवी जीवन ईश्वरमय व्हावे अशी आपल्या चरणी प्रार्थना. 5 सेकंदाचे ओंकार तो म्हणतो बघा तुम्ही.
हा जर स्वर तुमचा जर पक्का झाला तर कुठेही घडणार नाही. नामस्मरण करताना देखील कमी होणार नाही, ओंकार म्हणताना देखील कमी होणार नाही. गुरु ब्रह्मा गुरु म्हणजे जो पहिला उच्चार आपण जो करतो तो इतका आपला पक्का पाहिजे की तो. आणि ह्याच्यासाठी आपण प्रयत्न पण केले पाहिजे. 35 मिनिटाच्या नंतर आपण कधी आपण आपला ओंकार कधी आपण स्वतः आपण तपासला का, आपण कधी प्रयत्न करत नाही आपलं नामस्मरण बरोबर झालं की नाही, कधी आपण ते बघत नाही आपण ते. तर ते हे असं हा कंठस्थान हा जो सा रे ग ग स्थानामध्ये जर आपण नामस्मरण केलं तर आपल्याला तिचं समाधान मिळेल का? किंवा खाली अन्नमय कोशामध्ये नाभिस्थानामध्ये सा श्री साईनाथाय नमः रे ओम श्री साईनाथाय नमः ओम श्री साईनाथाय नमः ओम श्री साईनाथाय नमः ओम श्री साईनाथाय नमः ओम श्री साईनाथाय नमः. हे ताल देण्यासाठी आणि ही संख्या आणि ती जेव्हा होईल तेव्हा म्हटले. आणि हा जो पेटीचा स्वर आहे हा प्रधान स्वर आहे, त्याला एक प्रकारची लय आहे. त्या लयीमध्ये आपला ओंकार हा जुळवायचा आहे. तो प्रधान स्वर ठेवून आपण त्याच्या लयीमध्ये आपण जर ओंकार म्हटला तर आपण त्याच्यामध्ये एकरूप होतो. आणि आपला जर आवाज त्याच्यापेक्षा जर वरचढ केला तर आपल्याला त्यामध्ये समाधान मिळणार नाही. आणि तसं म्हटले ओम श्री साईनाथ हे नामस्मरणाचे जे उच्चार आहे सुरुवात आणि शेवट हा तो एकाच स्वरामध्ये नमः जे वाटते ओम श्री साईनाथाय नमः ओम श्री साईनाथाय नमः ओम श्री साईनाथाय नमः ओम श्री जिथं सुरुवात तिथंच ते संपलं आहे. म्हणजे ते एका आवर्तून दुसऱ्या आवर्तून ही जी माळ आपण ओळखतो तिचं नाद जो लय निर्माण झालं पाहिजे. आणि ते खरंच ना आपल्यालाच त्याचं समाधान मिळालं पाहिजे की आपण दादांना हात मागतो की बाबांना हात मागतो. अरे ते म्हणले ते दादा म्हणाले बायकोला कशी हाक मारतोस, कशी हाक मार बाबाला, हा बाबा येणार नाही असं दादा म्हणाले येणार असं. त्यामुळे इथपर्यंत सगळं आणून ठेवलेलं आहे. आणि यावर आता उरलेलं हे ह्याच्यात जे काही शिल्लक राहायचं ते आपले रसप्रकारला घेतील. आणि पुढं आपण आणखीन काही तुम्हाला बोलायचं असेल जरूर बोलू शकता. आपण बोलू. काकांनी फार छान प्रकारे सांगितलं ओंकार साधनेबद्दल. प्रश्न कोणाकडे नसतील असं मला वाटतं. म्हणजे कोणाला काही वाटत नसेल की काही याचं उत्तर आहे ॲडिशनल काही नाही. त्यांचे काही प्रश्न होते त्यांना मी सांगितलं, उत्तरं दिली मी त्यांना असं मला वाटतं. त्यांना उत्तरं मिळाली सगळी मगाशीच सांगितलं. आता काकांनी जे सांगितलं आता ओंकार साधना आपण करतो आहोत. ओंकार साधना हे मुख्य हे आहे. पण ही जी ओंकार साधना कशी करायची ह्याच्याबद्दल, पण ओंकार साधनाच का
किंवा ओम हा मंत्र आहे त्याचंच का हे केलं याच्याबद्दल एक 2 मिनटं फक्त मी हे करेन की हा विश्वामध्ये जो एक नाद आहे तो ओंकार आहे. ज्याप्रमाणे सूर्याच्याकडनं जी किरणं येतात त्यावेळेला नासाने त्याचा जो ध्वनी केला तो ओम हा ध्वनी त्यानं हे केला. म्हणजे जो विश्वाचा जो एक ध्वनी आहे तो ध्वनी आहे ती ऊर्जा आहे. आणि जर आपण एक त्याचे अंश आहेत विश्वाचे तर त्याच्यामध्ये आपल्यामध्ये जे स्थित्यंतर व्हायचं आपल्यामध्ये जी प्रगती आहे त्याच्यासाठी ओंकार हा जो आहे तो करणं फार आवश्यक आहे. आता जसा आपल्याला आत्मनिर्भरमध्ये सांगितलं की ओंकारचे अ ओम आणि म तत्व जी मिळाली हा जो ओंकार आहे तो खरं म्हणजे आपल्यासारखे जे कोणी कौटुंबिक लोक आहेत त्यांना ओंकार करणं आणि ती शक्ती धारण करणं हे सहज शोभते नाही. पण त्यावेळेला स्थित्यंतर करून स्वामींकडनं ज्यावेळेला ओंकार प्राप्त केला ती ओंकाराची जी प्राप्ती केली ती आपण सहज ओंकार करू शकतो. ज्या वेळेला कामकाजामध्ये कामकाज होतं त्यावेळेला जे की निराकरण पद्धती आहे सिद्धसिद्धांत पद्धती आहे ती नवनाथांनी सिद्धसिद्धांत पद्धती जी केली होती तीच पद्धती आज या कार्यामध्ये त्याचा अंतर्भूत केलेला आहे. आपण जर नवनाथांची पोथी वाचली तर त्यावेळेला नियम होते की नवनाथ हे त्यांचं जे काही कडक हे होतं की ज्या वेळेला एखादी गोष्ट करायची एखाद्या स्थानी एकच दिवस फक्त राहणं जेवण दिवसातून एकदा करणं या सगळे नियम आज सामान्य माणसाला शक्य नाही. पण तसे असताना त्यांची जी सिद्धसिद्धांत पद्धती आहे ती सहजरित्या बाबांच्या कृपाशीर्वादाने दादांनी आपल्याला त्याचा लाभ करून दिला. त्याचप्रमाणे ओंकार साधना जी आहे हा आपल्या विकासासाठी म्हणून आपण ओंकार साधना करणं आवश्यक आहे. जेव्हा पहिलं साधना संमेलन जेव्हा आपण ह्यावेळेला अभ्यास केला त्या सांगितलं की मूळ उद्देश काय की जो जीव आहे तो जन्माला येतो तो त्याला ह्या जन्मामध्ये त्याचं सार्थक व्हायचं जीवाचा जीवात्मा नराचा नारायण व्हायचं म्हणून तो येतो. पण ज्या वेळेला जन्म घेतो तर त्याला जन्म कारण माहिती आहे आणि नंतर लागलेले जे ऋणानुबंध आहेत आणि जो विषय आहे त्यांचाच उपभोग घेण्यासाठी तो फक्त आपला जीवन व्यतीत करतो. पण त्याला खंडित करण्यासाठी जर तुम्हाला स्थित्यंतर करायचं असेल तर ओंकार करणं आवश्यक आहे. आणि ज्या वेळेला ओंकार साधना आपण करतो त्याच्यामध्ये आपल्यामध्ये हळूहळू स्थित्यंतर होत असतं. आता काकाने सांगितलं की ही ओंकार साधना अशी प्रकारे करायला पाहिजे दादांनी लिहून दिलेली आहे. पण आपण त्याप्रमाणे त्याचं सीमावलोकन करतो का हे प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. ज्या वेळेला आपण त्याचा विचार करू म्हणजे ज्ञान म्हणून त्याचा विचार करून त्याप्रमाणे उच्चार केला त्याच्याप्रमाणे आचार केला त्याप्रमाणे आहार केला तर आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त आणि जे गुरूंना अपेक्षित आहे तसं कार्य आपल्याकडून होऊ शकतं. तशी सिद्धता करून ठेवलेली आहे. काकाने सांगितलं की 25% आपल्याला मिळतं 75% बाकी. तसंच हे ह्या जगतामधले आपलं आयुष्य आहे ते 25% आहे. 75% जे आहे ते हा देह विसर्जन केल्यानंतर पुढची हे आहे. पण त्यावेळेला आपल्याला वाचा नाही काया नाही. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की आज आपल्याला जो आजचा जो वेळ आहे तो आपण कशा प्रकारे व्यतीत करू कशा प्रकारे ही ओंकार साधना आपण करू की जेणेकरून मला ह्या जन्माचं नाही पण पुढील जन्मांची तरतूद पण आहे तर ती आपली करून घेणं त्याच्यासाठी ओंकार साधना जशा प्रकारे सांगितली आहे त्याप्रमाणे प्रत्येकाने आणि काका सांगितलं मी सांगितलं ते कोणी सांगितलं नाही. ओंकार जो आहे ना हा आपण आपली जशी जशी आपली डेव्हलपमेंट होणार त्याप्रमाणे तुम्ही त्याचा तुमच्यामध्ये स्थित्यंतर होणार. ओम जो म्हटलेला ऊचा उच्चार करणं अचा उच्चार करणं आणि मचं विसर्जन करणं हा म म्हणायचं ऑटोमॅटिक करायला पाहिजे असं हे केलं. त्यामुळे त्याप्रमाणे प्रत्येकाने प्रॅक्टिस करून करा. ओंकार साधना सगळ्यांची चांगली होती.
फक्त एवढं आहे की अवधान ठेवायचं आणि पॉज घ्यायचं. पॉज फार महत्वाचा आहे. त्या पॉजमध्ये जे रक्ताभिसरण, त्याला का म्हणतात की कंठस्नानातनं करायचं आणि हृदयस्नानातनं नाही. पण आपल्या या बॉडीचं जे काही मेडिकल दृष्टीने रक्ताभिसरण होतं ते हृदयस्नानातनं होतं आणि ते होत असतं. ज्या वेळेला तुम्ही श्वास करता त्यावेळेला जी ओंकाराची तयारी झालेला जो जे ध्वनी आहे, त्याचा जो काही लहरी आहे, त्या तुम्ही रक्तामध्ये धारण करत असता. म्हणजे प्युरिफिकेशनचं काम त्यावेळेला होत असतं. त्याच्यासाठी ओंकार जर म्हटला चांगला, जर आज तुम्ही ओंकार म्हणता सुद्धा चांगल्या ह्याच्यात म्हटलं तर तुमचं आरोग्य सुदृढ राहील. म्हणजे एका अर्थाने आपल्या जीवनामध्ये जे रोग आहे ते होणं शक्य नाही. आता साधारण दोन गोष्टी समजतात. म्हणजे एक म्हणजे शारीरिक त्रास आणि दुसरा असतो मानसिक त्रास. शारीरिक त्रास आहे हा आपल्याला ज्या वेळेला एखादा दुखतं, वेदना होतात त्यावेळेला समजतो. मानसिक त्रास जो आहे हा फक्त त्या माणसाला पुरता असतो. म्हणजे त्याला काय माहिती, म्हणजे तो ज्या प्रकारे आपण विचार करतो. तर आज इथे आपण सगळे बसले आहोत, तर किती जण इथे आहेत, किती जण बाहेर आहेत हे ते प्रत्येकाचं माहिती. त्यामुळे ज्या वेळेला आपण आपल्या विचारांवरती लगाम लावणं फार आवश्यक आहे. सुफी बुद्धांनी आरत्यांमध्ये सांगितलं की आपल्या विचारांवरती लगाम लावणं फार आवश्यक आहे. ज्याप्रमाणे ओंकार साधणं आवश्यक आहे, तसंच परमार्थ प्रश्नवादी ह्याचं प्रत्येक दिवशी अभ्यास करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण का कोणी सांगण्यापेक्षा आपल्या ह्या कार्यपद्धतीमध्ये सगळं प्रत्येकाने करायचं. म्हणजे जी काही सेवा करायची आहे, जी काही ओंकार साधना करायची आहे, ही प्रत्येकाने प्रत्येकाची करायची. त्याचप्रमाणे आपलं जर वैचारिक इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर त्याच्यासाठी परमार्थ प्रश्नावली दररोज झोपताना आपण आपलं सेवानुकरण करायचं. कोणाला दुसऱ्या सांगायची गरज नाही. पण जेणेकरून ज्या वेळेला तुमच्या विचारांमध्ये बदल होणार तर तसं तुमचा विचार आचाराकडे घेऊन जातो, किंवा आचार तसा तुमचा बदल, आचार आणि उच्चार बदलला, आहार बदलला की तुमची विकसित अवस्था व्हायला सुरुवात होते. त्यामुळे जेवढा विचार आपण करतो त्या विचारांवरती पण भर देणं फार आवश्यक आहे. त्यामुळे ज्या वेळेला ओंकार साधना करण्याच्या आधी 5 वेळा दीर्घ श्वास घ्यायला सांगतो. ज्या वेळेला तुम्ही श्वास घेता ते श्वास घेत असताना रक्ताभिसरण पण होत असतं आणि त्याबरोबर तुमच्या जे विचार असतात ते विचार विसर्जन होत असतात. त्याच्यानंतर आपण म्हणतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू, म्हणजे एक लय याच्यासाठी, म्हणजे गुरूंचं स्तवन करून ओंकार म्हणून जी काही आपल्याला दिलेली बुद्धी आहे ती ग्रहण करून आपण ओंकार साधना सुरू करतो. साधना करत असताना शक्यतो पुरुषांनी पांढरे कपडे घालावे आणि स्त्रियांनी फिकट वस्त्र घालावे. जे वस्त्र आपण घालणार ते धूत वस्त्र असायला पाहिजे. त्यामुळे कोणतेही आदल्या दिवशी घातलं तर किंवा नाही. कारण का हे धूत वस्त्र कशासाठी की ज्या वेळेला ओंकार साधना आपण करत असतो त्यावेळेला आपल्यामधली इम्प्युरिटी जी आहे ती आपल्या काकाने सांगितलं की जे सप्त रंग आहे तसंच आपण ज्या वेळेला हा उजेड येतो त्यावेळेला एक रंग आपल्याला फक्त उजेड पांढरा दिसतो, पण तुम्ही जर काचेत असं धरलं तिकडे 7 वेगवेगळे कलर दिसतात. तर प्रत्येक आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे कलर आहेत. ज्या वेळेला तुम्ही ओंकार साधना करता म्हणजे सूर्य रूप जी तुम्हाला प्रकरता आहे ती जेव्हा धारण करता तर त्याच्यामधलं तुमच्यामधले असलेले जे कमतरता आहे ती भरून काढत असते. अशा वेळेला गडद कपडे तुम्ही घातले तर ती त्याच्यामध्ये बाधा होऊ शकते, म्हणजे तेवढं प्युरिफिकेशन होऊ शकणार नाही. म्हणून शक्यतो तुम्ही पांढरे कपडे घालणं, म्हणून सांगतात की पांढरे कपडे घाला. आपण सुतीचं लोकरीचं आसन घेतो कारण का काय की जी ते बॅड कंडक्टर आहे, म्हणजे ती आपण जी केलेली जी काही साधना आहे ती परत ह्या भूतलावरती, कारण आपली जी पृथ्वी आहे ती बेस्ट कंडक्टर आहे, ती होऊ नये म्हणून. तसंच बसताना सरळ बसावं, हे सगळे जे तुमची स्थान आहे ती सरळ असावी. म्हणून ज्या वेळेला हे ब्रह्मनाथ स्थानापासून तर खालीपर्यंत म्हणतात ते सगळ्या पूर्ण याच्यामध्ये तुमचं सरळ पोश्चर असावं.
आणि सहजप्रमाणे करा. म्हणून म्हणतात की पद्मासनामध्ये न करता तुम्ही अर्ध याच्यामध्येच तुम्ही बसून साधना करायची. आता ज्या वेळेला तुम्ही असं करता, तुम्ही करताना तुम्हाला लक्षात येईल की असं करत असताना आपलं जे गुदद्वार आहे ते ऑटोमॅटिकली थोडं आकुंचन पावतं. आता जे कोणी तुम्ही जर तुम्हाला बाकीचं शास्त्र आहे त्याच्यामध्ये सांगतात की तुम्हाला योग करा. योगामध्ये काय सांगतात की तुम्ही ही प्रत्येक एक स्थान आहे त्याच्यामधून तुम्हाला स्थानामधून येणार. त्याच्यामुळे त्याला योगामध्ये करत असताना त्याकडे ते मूळ बंद म्हणून करतात की ते तुम्ही बंद करा. तुमच्यामध्ये जी शक्ती प्राप्त झाली आहे ती शरीरामध्ये फिरवली. हे आपण हे असं करत असताना ऑटोमॅटिकली नकळत ते आपल्याकडनं होत असतं. त्याच्यानंतर जी संथा दिलेली आहे आणि जे नामस्मरण म्हणायचं ते त्याच्याप्रमाणे त्या संख्येमध्ये उच्चार करून करणं हे फार आवश्यक आहे. काकांनी छान प्रकारे डेमॉन्स्ट्रेशन करून सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल कोणाला काही घेत नाही. आता पॉज जो आहे 3.5 सेकंदाचा पॉज म्हणून काका म्हणाले की एक ओंकाराचे 5 सेकंद ऐकलं 3.5. आता ज्या वेळेला 10 सेकंदाचा तुम्ही ओंकार म्हणत होता त्यावेळेला 3.5 सेकंदाचा पॉज त्या वेळेला दिला होता की 1 सेकंदाचा पॉज, 1.5 सेकंदाचा श्वास, परत 1 सेकंदाचा पॉज आणि त्याच्यानंतर ओंकार सुरू करायचा. त्यावेळेला 10 सेकंदाचा ओंकार होता. त्यावेळेला आज ज्या वेळेला तुम्ही 5 सेकंदाचा ओंकार करता त्यावेळेला जर तुम्ही 3.5 सेकंदाचा पॉज घेतला तर ते असं खंडित झाल्यासारखं होतं. थोडं ना 10 सेकंद केल्यानंतर कसं आहे तर ऑटोमॅटिकली तुम्हाला श्वास घ्यायला थांबून वेळ लागतो. पण 5 सेकंद क्विक आहे त्याच्यामुळे साधारण 1.5 सेकंदाचा त्याच्यामध्ये गॅप आहे. आणि जे काही आपल्याला आधी साधनेमध्ये लिहून दिलं होतं ते 10 सेकंदाची जेव्हा तुम्ही ओंकार करा त्याच्याबद्दल नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर दीपक दादांनी सुद्धा ही संमेलनं घेतली त्याच्यामध्ये हे क्लॅरिफाय केलेलं की नंतर शेवटला जी साधना तुम्ही करणार त्याच्यामध्ये 5 सेकंदाचा तुम्ही जेव्हा संता घेणार तेव्हा 1.5 सेकंदाचा तुम्हाला श्वास आहे. कारण ते मिनिएचर केलेलं आहे तर त्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही तेवढा हे केलं तर काकाने म्हणून दाखवला 3.5 सेकंदाचा जर तुम्ही पॉज घेतला तर ते खंडित होतं. म्हणजे ती शृंखला तयार होणार नाही, थांबावं लागेल आणि परत करायला. आपल्याला खंडित न करता 1.5 सेकंदाचा मध्ये पॉज आहे. त्या पॉज ह्याच्यामध्ये तुम्ही एकतर श्वासोच्छ्वास करत असता त्यावेळेला तुमच्या रक्ताभिसरण होत असतं आणि पॉज ह्याच्यामध्ये थांबून पुढचं शृंखला करायची. त्याच्यामुळे ते एकाच संथेमध्ये लईमध्ये करायचं, वर खाली करायचं नाही. त्या आत्मनिर्भरामध्ये दिलेलं आहे की कसं तुम्ही स्केलनी कसं करायला पाहिजे कशाने. त्यामुळे त्या स्केलमध्ये साधना होणं आवश्यक. काकांनी आता मला आतमध्ये विचारलं की सांगतो त्यांचा प्रश्न होता सगळ्यांसाठी आवश्यक आहे की आता 3ऱ्या संमेलनामध्ये, 4थ्या संमेलनामध्ये, 7व्या संमेलनामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये ओंकार करत असताना ओंकार आहे त्याचं वेगवेगळे विवेचन केलेलं आहे की त्या एखादी तुम्हाला अवस्था प्राप्त झाल्यानंतर ओंकार साधनेमध्ये बदल आणि काय असं दिलेलं आहे. तर त्यांचा प्रश्न होता की आता कोणत्या प्रकारे साधना करायची. सर्वसामान्य याच्याप्रमाणे की आता आपण पुस्तक वाचायला सुरुवात केली, गुरुप्रसाद वाचला, आत्मनिवेदन वाचलं आणि आपण त्याच्यानंतर साधना संमेलन आणि दादांनी सांगितलं की अशा प्रकारे करावं. त्या वेगवेगळ्या ह्याच्याप्रमाणे त्या अवस्थेप्रमाणे ती ओंकार साधना तुम्हाला करणं आवश्यक. तर मग आम्ही कोणती साधना करायची, बरोबर आहे की नाही. कोणती करणार तुम्ही साधना, कोणती साधना करणार. फायनल निवेदन मध्ये जी दिली ती बरोबर आहे. आता कसं आहे की प्रत्येकाची अवस्था कोणती आहे ही मलाही माहीत नाही आणि प्रत्येकालाही माहीत नाही. बरोबर. सिंपल उदाहरण म्हणजे ज्या वेळेला बाळ लहान असतं त्यावेळेला आपण जे भात खातो तो भात आपण कसं मऊ करून देतो. बरोबर. अन्न तेच आहे, फक्त त्याचं तुम्ही स्थित्यंतर केलं आणि त्यांना त्याप्रमाणे ज्याच्या खाण्याची ज्याची क्षमता आहे त्याप्रमाणे केलं. ओंकार साधना ही एकच आहे. स्थित्यंतर हे तुमच्यामध्ये, ज्या वेळेला तुमचं स्थित्यंतर तुम्हाला होईल त्या स्थित्यंतराप्रमाणे तुम्हाला आहे. आता ज्या वेळेला पहिला तुम्ही कार्यकेंद्रावर येता तेव्हा तुम्ही काय म्हणता की मला दुःख आहे, मला हे दुःख निवारण करण्यासाठी कार्यकेंद्रावर येईल.
कामकाजाला काय सांगतात की एक प्रसाद तुम्हाला दिलेला आहे, ते प्रसाद पूजन कर, त्याच्यामध्ये तुम्हाला दुःख निवारण. म्हणजे ज्या वेळेला लहान बाळ असतं की त्याला भूक लागली, तसंच त्याला थोडंसं काहीतरी करायला देतं, पण ते त्यांनी स्वतःचं करतं. ज्यानंतर त्याचं स्थित्यंतर होतं, पुढे त्याचं दुःख दूर होतं, पुढचे त्याला गोडी लागते. त्याला काय म्हणतात की तुम्ही आता याच्यानंतर प्रतिमा घ्या, आणि त्याचं प्रतिमा करायचं असेल तर त्याचं मुख्य कार्य काय की ओंकार साधना शिकून घेणं आवश्यक आहे. ज्या दिवशी तुमच्याकडे ओंकार साधनेचा वर्ग आहे त्या दिवशी तुम्ही ओंकार साधना शिका, आणि त्या शिकल्यानंतर पुढची जी तुम्हाला गरज आहे किंवा तुमच्यातलं जे सिद्ध करण्यासाठी ओंकार साधना करणं आवश्यक, म्हणून तुम्ही केंद्रावर घ्या. त्यावेळेला पहिला ओंकार साधना तो करतो. ज्या वेळेला तो ओंकार साधना करत राहतो तर त्याच्या वैचारिक जसं बदल होत जाईल, तो काय म्हणतो की माझ्या पुरतं न होता या समाजामध्ये जे दुःखी कष्टी आहे त्यांनाही याचा फायदा व्हायला पाहिजे, म्हणून तो आपल्या शेजाऱ्याकडे किंवा बाहेर कोणी असेल तर त्यांना म्हणतो या कार्यकेंद्रावरती या, कामकाजाला या, साधना शिका, तुम्हाला बरोबर. ओंकार साधना तीच आहे, पण त्या माणसाचं स्थित्यंत झालंय, त्याच्या विचारामध्ये स्थित्यंत झालं, त्याचा जो स्थित्यंत झाला तो करतोय. म्हणजे आता तो साधना आपल्यापुरती करत नाही, तो साधना करतोय नकळत त्याच्या माध्यमामधून दुसऱ्यांसोबत. आणि शेवटला ती जी आहे त्याच्यामध्ये आपलं काहीच नाहीये, गुरु ठरवणार आहे की काय करायचं, त्याच्यामध्ये मी पण नाहीये, फक्त गुरु आहे. आणि जी ओंकार साधना करतोय ती माझ्यासाठी न करता, माझ्या कुटुंबासाठी न करता, गुरूंना म्हणून माझी उतराई म्हणून मी साधना करतो. म्हणजे 100% त्याचा फायदा हा आपलाही होतो आणि गुरूंना जे विश्वशांतीचं कार्य करायचं त्याच्यामध्ये होतं. ज्या वेळेला आपण आचार विचार आणि आहारामध्ये जर समतोल असेल तर जी आपली ओंकार साधना आहे ती काही अंशी त्याच्यामध्ये त्याचा जो काही शक्ती आहे त्याचा वापर होतो. आता बोलणं सोपं आहे, प्रॅक्टिकल कठीण आहे, बरोबर की नाही? पण दादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये दाखवलं की ज्या वेळेला विभक्त अवस्था आहे, म्हणजे विचार वेगळे, आचार वेगळे आणि उच्चार वेगळे, म्हणजे पाणी पाहिजे आहे तर दुसरंच काहीतरी सांगतो, कोणाला बोलवायचं आहे तर दुसरंच कोणाचा उच्चार होतो, अशी अवस्था होती त्यांची. ती अवस्था त्यांनी सूक्ष्म अवस्थेमध्ये ओंकार, म्हणजे ओंकार, न्यास आणि नामस्मरण ह्या 3 गोष्टींमधून त्यांनी त्यांची पूर्ण एकरूपता केली. आणि त्या शक्तीमध्ये आज एवढी शक्ती आहे की त्या शक्तीमुळे गुरूंना जी विभक्त अवस्था होती ती त्यांनी एकरूप करून दिली. आज आपण आपल्या दिनचर्येमध्ये छोटे छोटे काही ना काहीतरी घरामध्ये बाहेर काही ना काहीतरी आपले आचार विचार उच्चार आहारामध्ये काही बदल असतो, तर त्याचं समतोल होण्याचं कार्य ही ओंकार साधना काही अंशी करत असते. ते त्याचं मुख्य कार्य नाही आहे, पण नकळत ते होत असते. म्हणून जशी जशी तुमची डेव्हलपमेंट होईल तसं तसं त्याचं मुख्य उद्देश आपल्यामध्ये तसेच समाजामध्ये तो होणार. आणि ते करत असताना आपण जे डेव्हलपमेंट व्हायचे त्याचं सीमावलोकन करण्यासाठी परमार्थ प्रश्नवाली ही प्रत्येकाने प्रत्येकाची वाचायची. म्हणजे आज जर मी आचार विचार केला तर रात्री मी काय विचार करणार की मी हे आज चुकलो, पुढे मी करणार नाही. पुढच्या दिवशी जो करायला जाईल तेव्हा तुम्ही म्हणणार अरे काल मी असं चुकी केलेली किंवा मी आज करणार. म्हणजे तुम्ही तेवढं कमी एक काही कृत्य कराल जेणेकरून तुमच्यामध्ये जो काही कमतरतापणा तो होणार नाही, तयार होणार नाही. तुम्ही जी ओंकार साधना करणार त्याचा वापर ते समतोल करण्यासाठी होणार नाही. तो ॲक्टोप्लाझम तुम्ही जनरेट करणार, तो तुमच्यापुरता न राहता तुमच्या नंतर मग तो समाजाकडे जाईल आणि हे कार्य असं ह्याच्याप्रमाणे चालू करतं. म्हणून ओंकार साधना आणि आहे ते एकच आहे. तुमची वैयक्तिक जी काही प्रगती होणार त्याप्रमाणे त्या साधनेमध्ये ओंकाराचं जे कार्य आहे ते तुमच्या माध्यमातून होणार. म्हणून सांगताना कसं सांगितलं की लहानपणी पहिल्या याच्यामध्ये सांगितलं की तुम्हाला हे जन्म का घ्यायचं, त्याच्यानंतर तुम्हाला स्थित्यंतर करून त्याचं कारण समजलं तर त्याच्यानंतर दुःख का होतं, दुःख न होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे हे निवारण केलं. निराकरण हे फक्त कामकाजापुरतं आणि त्याच्यानंतर मुख्य उद्देश काय ध्यान.
तो जीवनामध्ये माहिती असला म्हणून ज्ञान देण्यासाठी होतो. आज तुम्ही सगळेजण एवढे इकडे भेटला त्यावेळेला आम्हाला काही विषय अभ्यास करायला मिळाला. म्हणजे कसं असतं की ज्या वेळेला मुलाखत घेतली जाते त्या सगळ्यात जास्ती बेनिफिट जो मुलाखत घेतो त्याला होत असतो. कारण त्याची उजळणी होत असते की काहीतरी आपलं पण काहीतरी चुकलेलं आहे आपण जाऊन करायचं. त्याच्यामुळे वर्षातनं एकदा साधना संमेलन आपण घेत असतो. या वर्षीचं साधना संमेलन डिसेंबरमध्ये आपण गोव्याला घेणार आहोत. तर 10 ते 13 डिसेंबरमध्ये होणार आहे संमेलन. 9 तारखेला तिकडे पोहोचायचं, रामनाथीला होणार आहे. काही वर्ष रामनाथीला संमेलन झालं नाही त्यामुळे तिकडची जी फॅसिलिटी आहे ती थोडी कमी आहे. तर काही भक्तवैकांना बाहेर महालक्ष्मीला मठामध्ये किंवा असं तिकडे ठेवावं लागेल. तर थोडं ॲडजस्टमेंट सगळ्यांना करावी लागेल. मुख्य उद्देश तिकडे असा आहे की जेणेकरून ज्या कोणाला शक्य होत नसेल शक्तिपीठन दर्शनासाठी तर ज्या वेळेला तुम्ही संमेलनाला येता त्या निमित्ताने शक्तिपीठाला दर्शन होतं. आज 6 ते 7 वर्ष आले. काही ज्यांना शक्य आहे येऊ शकतात त्यांचं चांगलंच आहे. पण जे कोणी येऊ शकत नाही अनायासाने ह्या दृष्टीने येऊ शकतील हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश होता. तर त्याबद्दलचं निवेदन 1-2 दिवसामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना पाठवणार. अनायासे आपण सगळे भेटलो आणि एवढे सगळेजण उपस्थित आहात म्हणून आलो. तुम्हाला सांगितलं बाकी कोणाला असं कळवलेलं नाही आहे. म्हणजे डेट्स पण हे काकालाही माहिती नव्हतं. काय आज कोणाला काय असं प्रश्न असेल तर काकांना विचारा, काका सांगतील उत्तर. मामा काय आहे का प्रश्न?